मित्रांनो, ईएफटीच्या माध्यमातून अनेक टॉपिक वरती आपल्याला त्याचा फायदा घेता येतोय. आज आपण घेणार आहोत की विद्यार्थ्यांसाठी परीक्षा, आता 10वी-12वीच्या परीक्षा एकदम जवळ आलेल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचा सिलेबस शाळेतून शिकून पूर्ण झालेला आहे आणि सेल्फ स्टडी करत आहेत. सेल्फ स्टडी करत असताना त्यांना त्रास होतोय. तो त्रास याचा आहे की प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये. समोर असलेल्या बुक्स वरती, समोर असलेल्या सिलेबस वरती प्रॉपरली कॉन्सन्ट्रेशन करता येत नाहीये. मित्रांनो, या टॉपिक वरती ईएफटी अतिशय प्रभावीपणे काम करते, प्रश्नच नाही. पण कशी काम करते, त्या संदर्भात कशा पद्धतीने आपल्याला टॅपिंग करायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत. सुरुवातीला टॅपिंग समजून घेत असताना किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, आपल्याला अभ्यासात लक्ष लागण्यासाठी म्हणून ज्यावेळेस टॅपिंग समजून घेतोय ना, तर त्यासोबत आपल्याला 2-3 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे खास करून कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, एकाग्रता करता येत नाही आपल्याला. याचा अर्थ म्हणजे खूप फोकस करून आपण कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे, नाही इथं फोकस केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे असं म्हणून ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो, तर तसं प्रयत्न करायची गरज नाहीये. तर काय करायचं, तर आपल्या वाटेला म्हणजे आपल्या समोरचे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, म्हणजे ज्याचा आपल्याला त्रास होतोय, तो त्रास जरी कमी केला ना, तर आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होईल. मग आता जनरली त्रास कशाचा होऊ शकतोय, तर पहिली गोष्ट आहे की जे आपण सिलेबस किंवा जे टॉपिक वाचतोय तिथं आपलं मन लागत नाहीये. मग मन का लागत नाहीये, तर त्यातलं आपल्याला कळत नाहीये, म्हणजे लिंकच होत नाही. तो सब्जेक्ट, तो टॉपिक, तो कन्सेप्ट लिंकच होत नाही. त्यामुळे आपल्याला आपलं मन भरकटते, मग समजत नाहीये. त्याच्यानंतर काय डिस्ट्रॅक्शन होऊ शकतंय, भीती. भीती कशाची, अरे आपल्याला जसं पाहिजे तसे मार्क नाही भेटले, तर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट नाही आला तरची भीती. आणि चौथं काय येतंय, आपण कम्पेअर करतो. हे नॅचरल स्वभाव आहे आपला. आपण इतरांशी कम्पेअर करतो. आपल्याला एखादी गोष्ट नाही समजली, आपल्याला एखादी गोष्ट अवघड वाटत असली, तर आपण लगेच दुसऱ्यांशी कम्पेअर करतो. अरे त्याला किती जमतंय, त्याचा किती व्यवस्थित अभ्यास चालू आहे, तो किती आपल्यापेक्षा हुशार आहे, असं कम्पेअर करत राहतो. आणि 5वं आणि महत्वाचं आहे, ते आहे मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन. म्हणजे मोबाईलचं ऍडिक्शन असणं म्हणा, किंवा मोबाईल आपल्याला कायम सोबतच पाहिजे असतोय असं म्हणा. तर यापैकी ना, या 4 टॉपिक वरती आपण फोकस करतोय, आणि जे मोबाईल बद्दल आहे ते मात्र आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. तुमची इच्छा असेल त्यावरती व्हिडिओ बनवायचा, तर नक्की कमेंटमध्ये मोबाईल ऍडिक्शन वरती व्हिडिओ बनवा असं कमेंट करा, रिप्लाय करा, नक्की बनवू. तर आपण या 4 टॉपिक वरती आता सध्या, किंवा 4 डिस्ट्रॅक्शन्स वरती, 4 अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपलं लक्ष विचलित होतं, अशा गोष्टींवरती आपण फोकस करू. मी परत रिपीट करतो की लक्ष लागत नाहीये, मन भरकटतं, भीती वाटते, रिझल्टची भीती, आणि आपण तुलना करत असतोय. ठीक आहे, आता करूया आपण टॅपिंगच्या बाबतीत. अभ्यासाच्या बाबतीत टॅपिंग करत असताना आपण महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. मुद्दे कशाचे, की टॅपिंग कशावर करायचं. मग समजा आता एक उदाहरण घेऊ, आपण अभ्यासाला बसलोय, सिलेबस ठेवलाय, आपण वाचायला लागलो, लक्ष लागत नाहीये का, तर स्वतःला प्रश्न विचारायचा का, तर कळत नाहीये. मग नाही कळत तर इमिडिएटली आपल्याला मदत घेता आली पाहिजे. मग कोणाची मदत घ्यायची, एक तर कलिग, मित्र वगैरे कोणाची विचारा, शिक्षकांची मदत घ्या, किंवा काहीच नाही झालं तर एआयची तरी मदत घ्या. एआयला सरळ सरळ ती समस्या, ती शंका, तो कन्सेप्ट विचारा. एआय कडून आपण समजून घ्या की बाबा काय आहे ते काय नाही. ठीक आहे, पहिलं गोष्ट समजून घेतलंच पाहिजे. दुसरं, नाही समजलं किंवा समजलंय पण लक्षात राहत नाही असं जर असेल तर रीडिंग करायला पाहिजे. म्हणजे ह्या स्टडी टेक्निक्स आहेत. मी पहिला स्टडी टेक्निक्स बद्दल समजून घेतो, जे तुमच्याकडे असतीलच, पण नसलं तरी सुद्धा स्टडी टेक्निक्स ह्या आपल्या सोबत पाहिजे. दुसरी काय स्टडी टेक्निक आहे, पहिलं समजून घ्यायचं. दुसरी स्टडी टेक्निक काय आहे, की वाचन करायचं. फर्स्ट रीडिंग वाचन करा, सेकंड रीडिंग परत वाचन करायचं, थर्ड रीडिंग, फोर्थ रीडिंग, फिफ्थ रीडिंग पर्यंत जरी पोहोचलात ना, तरी तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या टॉपिकमध्ये, त्या सिलेबसमध्ये किंवा त्या चॅप्टर मध्ये काय लिहिलंय, काय अपेक्षित आहे, आपल्याला उत्तर प्रश्न विचारला तर काय द्यायला पाहिजे हे लगेच कळतं. 5-6 रीडिंग मध्ये तर ते समजूनच येतं. तर अशा स्टडी टेक्निक्स आपल्याला सोबत ठेवल्या पाहिजे. मग पहिल्या टॉपिक वरती आपल्याला ज्यावेळेस कळत नाहीये, समजत नाहीये, अशा वेळेस हे सगळं करून पण जर आपल्याला न कळत आतमध्ये भीती वाटत असली की नाही बाबा आता मला अजून समजत नाही, हे कळतंय पण विसरल्यासारखं होतंय, तर लगेच आपण टॅपिंगला चालू करायचं की बाबा मी हे सगळं समजून घेतलंय, समजल्यागत वाटतंय पण विसरून जातंय. असं असलं तरी सुद्धा
मी जसा आहे तसा स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मी वाचलेलं आहे, वाचल्यानंतर मला समजल्यासारखं वाटतंय, समजल्यानंतर मी लगेच विसरून जातो. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. हे माझं समजणं तात्पुरतं आहे असं मला वाटतं आणि मी विसरून जातो. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी जसा आहे तसा स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. असं एक 2-3 राऊंड करायचे. पुढचा बघा, समजण्यावर विसरून जाण्यावरती अजून एक स्टडी टेक्निक मधला कन्सेप्ट आहे. तो म्हणजे आपलं ब्रेन ना, त्याला रिव्हिजन केलं ना ते लक्षात राहतं. मग रिव्हिजन करण्याचे जे काही कन्सेप्ट आहेत, स्टडी टेक्निकचाच भाग आहे तो. काय कन्सेप्ट आहेत ते तुम्ही डिटेल स्टडी टेक्निकच्या टॉपिकवरती जाऊन समजून घेऊ शकता. पण मी ते थोडंसं रिमाइंड करतो की रिव्हिजन जेवढं जास्ती होईल ना तेवढं आपल्याला लक्षात राहण्याची प्रोसेस वाढते. हे ब्रेनचं मेकॅनिझम आहे. ठीक आहे. त्यामुळे जेवढं रिवाइज कराल तेवढं तुम्हाला ते लक्षात राहायची प्रोसेस, आपली स्मरणशक्ती वाढते आपली. ठीक आहे. आता दुसरं आहे परीक्षेची भीती किंवा रिझल्ट काय येईल त्याची भीती. पहा मित्रांनो, आपल्याला परीक्षा द्यायचा आहे, हा पॅटर्न आहे आणि ह्या पॅटर्न मधून आपल्याला जायचंच आहे. ही एक प्रोसेस आहे, व्यावहारिक पातळीवरती सगळ्या जगानं ऍक्सेप्ट केलेली प्रोसिजर आहे. तर ही एक लिमिटेड पिरियड साठीचा हा आपल्याला प्रोसेस, आपल्या त्या प्रोसेस मधून जायचंच आहे. आयुष्यभर कन्सिस्टंटली अभ्यासच करावा लागतो असं काही नाही. त्यामुळे लिमिटेड पिरियडसाठी करतोय हे मनाला सांगायचंय सुरुवातीला, की बाबा हे लिमिटेड पिरियडसाठी आहे, तात्पुरतं करायचं आपल्याला. महिन्या 2 महिन्यासाठीचाच हा अभ्यास आहे, लिमिटेड पिरियड आहे. हे लिमिटेड पिरियड आहे, जास्ती नाही आहे. इट्स ओके, हे लिमिटेड पिरियड आहे, मला हे करायचंच आहे. लिमिटेड पिरियड आहे असं म्हणून स्वतःला, मनाला एक समजूत घालायची. ठीक आहे. आता राहिला विषय रिझल्ट बद्दलच्या भीतीच. मग स्वतःला परत प्रश्न विचारायचा की बाबा होऊन काय होणार आहे. समजा रिझल्ट कमी लागला, रिझल्ट अपेक्षापेक्षा नाही लागला तर काय बोलतील. पहिल्यांदा काय होईल की आपले जवळचे ओरडतील, घरातले ओरडतील, घरच्यांना वाईट वाटेल. होऊन काय होणार आहे, नापास होईल. बरं काय होणार आहे, नेक्स्ट एक्झाम द्यावी लागतील. बरं काय होणार आहे, वेळ जाईल. काय होणार आहे, लोक काय म्हणतील. असे काय प्रश्न सुचतात तुम्हाला, तुम्हाला स्वतःलाच विचारायचं. काय विचारायचं स्वतःला, की होऊन काय होणार आहे. परीक्षेची भीती वाटते ना, होऊन काय होणार आहे. मार्क कमी पडतील, ओके. नापास होईल, ओके. परत एक्झामला जावं लागेल, ओके. लोक वेगळ्या नजरेनं बघतील आपल्याकडे, ओके. घरच्यांना वाईट वाटेल, ओके. तर ही जी भीती आहे ही तुमच्या लक्षात येत असेल की ही भीती मनातच भरपूर राहते. असं ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो ती भीती नाहीशी व्हायला मदत होते. ठीक आहे. आता हे झालं मनातल्या मनात विचार करण्याची प्रोसिजर. आता त्यानंतर इथं टॅपिंग करायचं, की बाबा ही जी भीती आहे ही तरी सुद्धा माझ्या मनातून जात नाहीये. म्हणजे तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी ही भीती परीक्षेत नापास होईल याची, परीक्षेच्या पॅटर्नची, ही नकळत कुठे ना कुठेतरी एक भीती आहे. आणि ही भीती असली तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतोय, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. माझ्या मनातली परीक्षेबद्दलची ही भीती, ही संपूर्ण भीती, ही सातत्यानं मनामध्ये असलेली ही भीती परीक्षेबद्दलची, रिझल्ट बद्दलची ही भीती, या भीतीमुळे होणार माझ्या मनातली चलबिचलता, हे जे काय होतंय ते संपूर्णपणे मी स्वीकारतो. मी माझ्यावरती प्रेम करतो. ही भीती, यामुळं मला कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये. असं असलं तरी मी जसा आहे तसा स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मी कसा का असं नाही, असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. एक 2 दीर्घ श्वास घ्यायचे, सोडायचे. तर हे झालं भीतीबद्दलचं. आता नेक्स्ट एक डिस्ट्रॅक्शन आहे
नेक्स्ट एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळं आपलं मन चलबिचल होऊ शकतं, ती म्हणजे आपली तुलना करण्याची सवय. आपण इतरांच्या म्हणजे आपल्या सोबतच्या लोकांची तुलना करत असतो. इथं मात्र थोडंसं तुम्हाला कोणाशी तरी बोललं पाहिजे, काहीतरी तुम्हाला तुलना होऊ नये ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तुलना केली की बरेचसेच भीतीचे, नकारात्मक विचार भरपूर येतात. तुलनाच करायची नाही. जे जसं आहे तसं आहे. किंवा ह्या रिलेटेड आता तुम्ही आता टॅपिंग पण करू शकताय. मी जसा आहे तसा आहे. कुणाला आवडो, कुणाला न आवडो, माझं कॉन्सन्ट्रेशन लागो, माझं कॉन्सन्ट्रेशन नाही लागो, मला मार्क कमी पडो, मला मार्क जास्ती पडो, जे जसं आहे ते माझ्या बरोबर आहे. असं तरी तुम्ही टायपिंग करा. कारण तुलना जर केली तर तुमचं डिस्ट्रॅक्शन खूप वाढू शकतंय आणि वाढलं की मग तुम्हाला रिझल्ट अपेक्षित येणार नाही. ठीक आहे. हा एक डेंजर झोन आहे तुलनेचा. आणि त्यानंतर येतं मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन. या टॉपिकवरती डिटेल मात्र आपल्याला बोलावं लागेल. तुमची इच्छा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. आपण त्या टॉपिकवरती स्वतंत्र व्हिडिओ बनवू. तर कन्क्लुजन करत असताना मला हे सांगायचंय की डिस्ट्रॅक्शन होतंय, कॉन्सन्ट्रेशन लागत नाहीये, तर तुम्ही ज्याचा त्रास होतो तो त्रास कमी कमी केला टॅपिंग करत, तर कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत लागेल. केवळ कॉन्सन्ट्रेट करायचं आहे म्हणून जर तुम्ही करत बसलात तर तसं तुम्हाला रिझल्ट येण्याची शक्यता खूप कमी आहे. प्रोव्हायडेड तुम्ही डिस्ट्रॅक्शन्स कमी करा, कॉन्सन्ट्रेशन्स वाढायला लागतील. मग डिस्ट्रॅक्शन्स कमी करत असताना जाता जाता अजून एक हिंट देतो. हे सगळं तुम्ही केलंय आणि तरी सुद्धा एक छोटंसं डायरी पेन सोबत घ्यायचं. अभ्यास करताना मन इकडे-तिकडे भरकटतं, चलबिचल होतं वगैरे, तर हे डिस्ट्रॅक्शन्स ना तिथं नोट डाउन करा. छोटे-छोटे एका शब्दात, 2 शब्दात वगैरे. आणि अभ्यासातनं ब्रेक घेतल्यानंतर त्याच्यावरती काम करा. काम करा म्हणजे काय? हे सगळे जे डिस्ट्रॅक्शन आहे, जे लिहून ठेवलेले आहेत, त्याच्यावरती त्याच्याकडे बघत-बघत ते शब्द बोलत-बोलत तुम्ही टायपिंग करा. हलकसं जे शब्द येतात, कशाचे तुमचं डिस्ट्रॅक्शन आहे ते शब्द सगळं समोर ठेवत राहू टॅपिंग. ही प्रोसिजर बघा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर कशाचंही डिस्ट्रॅक्शन असेल तरी टॅपिंग करायचं. तुम्ही सातत्याने टॅपिंग केलं ना, तर तुमची नर्व्हस सिस्टम जी आहे ना, ती शांत, शांत व्हायला लागेल. काम डाउन होईल आणि कॉन्सन्ट्रेशन वाढेल. अल्टिमेट रिझल्ट हा कॉन्सन्ट्रेशन आहे. तुम्ही नर्व्हस सिस्टम शांत करायचा प्रयत्न करा आणि ती नर्व्हस सिस्टम शांत करण्याचं जे बटन आहे, स्विच आहे आपल्या ब्रेनमध्ये, अमिगडालामध्ये आहे. मग त्यामुळे जितक्या वेळा तुम्ही टॅपिंग कराल ना, तितक्या वेळा त्या अमिगडालांना भीतीचे, नकारात्मक विचार खाली म्हणजे आपल्या सिस्टमकडे पाठवण्याची जी काही प्रोसेस आहे, ती कुठेतरी ब्लॉक होते, स्टॉप होते. ज्यावेळेस ते स्टॉप होते ना, त्यावेळेस नक्की आपलं लक्ष लागतं. आय होप हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला. या रिलेटेड काय प्रश्न असतील तर नक्की प्रश्न विचारा. आणि तुम्ही स्वतः विद्यार्थी नसाल, तुमच्या जवळपास घरात नातेवाईकांत कुठलाही कोण विद्यार्थी असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला मदत करा. धन्यवाद.